साठी निवड केलेला भंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराजांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून महाराज तुम्हा सर्व जीवांना खऱ्या सुखाचा पत्ता सांगतात। या परिसरामध्ये हे जे ग्राहकारी गाव आहे हे अति प्रेमाचं आणि अति नेमाचं गाव आहे। जुनाट अशी परंपरा आहे। जगदंबा मातेचं हे मंदिर देखील प्राचीन आहे। शक्यतो याला शख्स सण साकारणार नाही। अति जुनं हे मंदिर आहे आणि सर्वांच्या भावना भगवती मातेच्या निमित्ताने आहे। देवीला कुठं देवी, कुठं शक्ती, कुठं अंबा, जगदंबा असे अनेक नाव आहेत। अनेक शक्तींनी परिपूर्ण अशी जगदंबा माता आपल्या गावी अनंत काळापासून उभी आहे। या गावाचं या परिसराचं मोठं परम भाग्य आहे। जेव्हा म्हटल्यानंतर जशी देवाची उपासना, जशी देवाची भक्ती तशी देवीची देखील भक्ती करावी। शास्त्रामध्ये प्रत्येक जीवाला 5 देवांची भक्ती सांगितली। त्यामध्ये गणपती, भगवान विष्णू, भगवान शिव, भगवती माता आणि सूर्यनारायण। रोज यांचं स्मरण करावं, यांचं नाम चिंतन करावं। असं जर नामचिंतन रोज केलं तर ती साधना फलद्रूप होऊन आपल्या जीवनातील ग्रह अनुकूल राहतील आणि प्रतिकूल ग्रह हे जीवनातून निघून जातील। प्रतिकूल ग्रह जीवनामध्ये असल्यामुळे दुःख मिळतं आणि अनुकूल ग्रह असल्यामुळे जीवनामध्ये सुख मिळतं। विठ्ठला बाकी किती असेल पण जर सुख नसेल तर त्याला अर्थ नाही। सुख हे जीवनाचं सार आहे। आणि म्हणून आजच्या अभंगातून महाराज खऱ्या सुखाचा पत्ता सांगत आहे। कारण ज्या गोष्टीची आपल्याला अपेक्षा आहे, ज्या वस्तूची आपल्याला अपेक्षा आहे त्या वस्तूचा पत्ता माहीत असणं फार गरजेचं आहे। अन्यथा जवळ जर पत्ताच नसेल तर एक अशी म्हण आहे की जब में नहीं पत्ता और निकले कलकत्ता। स्थान कसं मिळेल? विठ्ठला तेव्हा जशी आपण भगवंताची साधना करतो तशी आपण साधना भगवती मातेची, जगदंबा मातेची करावी। जसा जगामध्ये भगवान अनादि तशी जगामध्ये जगदंबा ही देखील अनादि। आणि म्हणून
नाथ नारायण वर्णन केले आनादि अंबिका भगवती आनादि अंबिका आनादि अंबिका भगवती आनादि अंबिका भगवती बोधकराली गे वो निहारी बोधकराली गे वो निहारी
केला वास नाही नाशते ठाई. या अभंगातून महाराज सर्व जीवांना खरं सुख कुठं आहे, वास्तव सुख कुठं आहे, त्या सुखाचं स्थळ, त्या सुखाचं स्थान, त्या सुखाचा पत्ता सांगत आहे. सर्व जीवांना जी अपेक्षा ती सुखाची आहे, दुःखाची नव्हे. मज रागी दुःख भावे ऐसे कोणी भावे ना जीवे. नाथ महाराज सांगतात दुःखाची अपेक्षा कोणीच करत नाही. सर्व जी काही अपेक्षा करतात ती सुखाचीच. सुखाचीच का तर सुख हे सर्वांच्या अत्यंत आवडीचं प्रेमाचं. सुखम सर्वाय रुच्यते. सुख हे सर्वांना, पण ते सुख कुठं आहे याचा आपल्याला ज्ञान आहे. ज्याचं अज्ञान जगाला त्याचं ज्ञान करून देणे हे संतांचं काम. तेव्हा सुख हे जीवनाचं सार आहे. खरं प्राप्तव्य म्हणजे सुख आहे. इतर काही गोष्टी असतील नसतील, परंतु सुख मात्र निश्चितपणे असावंच. कारण जीवनाचं सार म्हणजे सुख आहे. माणसं इकडं तिकडं प्रयत्न करतात, नाना प्रकारचे प्रयत्न करतात, संसारात सुख मिळत नाही. कारण संसाराचा जो निसर्ग आहे हा खऱ्या अर्थाने सुख देण्याचा नसून दुःख देण्याचा. कारण माऊली म्हणतात संसार दुःखामुळं, माऊलीचे शब्द आहे, ज्याचं मूळ दुःखाचं आहे, ज्याचं मूळ दुःखाचं आहे तिथं खरं सुख कसं मिळणार. आणि म्हणजे त्याचं स्वरूप असतं किंवा जो त्याचा स्वभाव असतो तिथं मग आपण किती प्रयत्न करत आहात त्यामध्ये परिवर्तन होत नसतं. याबद्दल असा अभंग आहे जरा वेगळा, परंतु त्याचे चिंतन मोठं गोड सुंदर घेण्यासारखं आहे. महाराजांनी असं म्हटलेलं आहे, आधी होता वाघ्या दैव योगी झाला पाग्या. त्याचा योग आहे आधी होता वाघ्या दैव योग्य झाला पाग्या. त्याचा योग राहीना स्वभाव जाईना. वाघ्यानं खंडोबाचा भक्त, पण त्याचं दैव चांगलं एक उच्च असं स्थान त्याला मिळालं. तर अशा स्थानी गेल्यानंतर जे काही पूर्वीच असेल ते सोडावं, ते टाकावं, पण नाही शक्य झालं. एक अशीच बाई राजाकडे काम करणारी, अर्थात दासी म्हणून असणारी, तर त्याच दासीला राजाने वरलं, अर्थात तिच्याशी लग्न केलं. लग्न केल्यानंतर ती बाई आता कोण झाली? ती सामान्य बाई राहिली, ती आता पट्ट राणी झाली, महाराणी झाली. मग पूर्वीचं जे काही असेल ते सोडावं, ते टाकावं, पण नाही शक्य झालं. आधी होती दासी पट्ट राणी केले तिसी. तिचं हिंडणी
एक असाच मनुष्य ब्राह्मण खरा, पण त्याचा दैव उदयाला आला. तो राजा झाला, काही खर्च न करता. गडानो राजा किर झाला, गडानो राजा किर झाला, गडानो राजा किर झाला. राजगादी त्याला प्राप्त झाली. मग जे काही आपल्या जीवनामध्ये पूर्वीच असेल ते सोडावं, ते टाकावं, पण नाही शक्य झालं. आधी होता ग्रामदोषी, आधी होता ग्रामदोषी, राज्यपद आले त्यासी. त्याचे मूळ स्वभाव जाईना. त्याप्रमाणे हा जो संसार आहे यामध्ये आपण कितीही प्रयत्न करा, त्याचा स्वभाव संसार सोडणार नाही. अर्थात किती करा तो खरं सुख देणार नाही आणि दुःख दिल्याशिवाय राहणार नाही. बिलकुलच नाही का? सुख बिलकुलच नाही आहे, पण त्याचं प्रमाण फारच 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 कमी. सुख पाहता जवा पाडे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. तर या संसारामध्ये सुख म्हणजे किती आहे तर दमडीत अक्षरान दिलेले प्रदक्षिणा. म्हणजे सुख फारच कमी आहे, दुःखच फार आहे. महाराजांनी विचार केला सर्वांचे प्रयत्न चालू आहे, कारण असं चिंतन आहे. एकच त्रिजगती येतते सौख्यस्य हेतु नैव कस्य दुःखस्य. सर्वांचे जे काही प्रयत्न चालू आहेत ते खऱ्या अर्थाने सुखासाठीच आहेत, दुःखासाठी नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला,
सुखाच्या भोगात जात नाही, तर सुखाच्या केवळ आशी असेच जन्म जातो, सुख मात्र मिळत. तेव्हा महाराजांनी विचार केला की सर्वांचे प्रयत्न सुखासाठी, पण या सर्वांचं स्थान चुकलं, ठिकाण चुकलं, पत्ता चुकला. आणि म्हणून या सर्व जीवांना नेमकं अचूक आणि अपार असं सुख कुठं आहे, तर त्या खऱ्या सुखाचा पत्ता महाराज अभंगाच्या सुख एक आहे पहिलं चरण आहे. सुख एक ह्याची ठाई पायी संतांच्या. खरं सुख संतांकडेच आहे. सकारात्मक महाराज बोलतात सुख एक हेची ठाई, याच ठिकाणी. हेच या शब्दाने महाराज अन्य स्थानाची व्यावृत्ती करतात. अर्थात असं जे सुख आहे ते जगामध्ये कुठंच नाही. किंवा हेची शब्द आहे एकाचा स्वीकार दाखवतात आणि इतरांचा त्याग दाखवतात. असं सुख जगामध्ये आले तर कुठंच नाही. सुख एक हेची ठाई. कारण संतांचा एक एक शब्द फार थोडा मोलाचा असतो, अति महत्वाचा असतो आणि तो साधनेतून आलेला असतो. संतांच्या शब्दाला किंमत आहे. आपले शब्द किती असले तर ते मोकार शब्द असतो, त्याला काही तपाची बैठक नसते, काही नसते. लबाडी करून आपलं जीवन गेलेलं असतं, त्याला काय आपलेही शब्द संतांचेही शब्द, आपलंही काव्य संतांचंही काव्य आपण पाहतो. पण यामध्ये फार मोठा अंतर. आपल्या काव्यामध्ये संतांच्या काव्यामध्ये, आपल्या काव्यामध्ये शब्द फार मिळतील, अर्थ थोडा प्राप्त होईल. संतांच्या काव्यामध्ये शब्द कमी मिळतील, अर्थ मोठा प्राप्त होईल. एका कवीने असं काव्य केलेलं आहे. अलिकुल वहनाचे वहनाने तो होते, शशीधर वहनाने ताडिले मार्गे पंथे. नदीपती पूजाचा तात भंगवली गेला, रविसुत मही संगे थोर दुःखित झाला. अलिकुल वहनाचे, आदिना भंगा, त्या भंग्याचं वाहन कमळ, कमळाचं वाहन पाणी. अलिकुल वहनाचे वहनाने होते, शशीधर वहनाने ताडिले मार्गे पंथे. शशीराम चंद्र, चंद्र धारण करणारा भगवान शंकर, भगवान शंकराचं वाहन नंदी. नदीपती पूजाचा तात भंगून गेला. नदीपती, नदीचा पती कोण? समुद्र आहे. नदीपती समुद्र, समुद्राचा शत्रू कोण? अगस्त्य.
नदीपती पूजाचा तात भंगून गेला. आणि त्या अगस्तीचा बाप म्हणजे गाडगे नदीपती पूजाचा तात भंगून गेला म्हणजे पकडून गेला. रवी सोत मय संगे थोर दुःखित झाला. रवी म्हणजे सूर्य आहे. रवी सूत म्हणजे मुलगा. सूर्याचा मुलगा कर्ण. कर्ण म्हणजे कान. मही म्हणजे पृथ्वी. कोणी बाई पाहायला जाताना त्याला बैलांना मारलं कानाला लागले एवढं चालतंय. पण शब्द किती झाले जला हा प्रकार म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढ इतरांच्या काव्यामध्ये शब्द फार असतात फार असतात. अर्थ थोडा मिळतो. संतांच्या काव्यामध्ये शब्द फारच कमी पण अर्थ अपार असतो. तेव्हा इथं महाराज होता सपय कहेची ठाई म्हणून तुकाराम महाराजच्या अभिमानाला एक नंबरचं स्थान आहे. सगळ्या संतांमध्ये तुकाराम महाराजच्या अभिमानाला एक नंबरचं स्थान. आणि श्लोक वामनाचा आर्या मोर पंताची ओवी ज्ञानेशाची अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची. सगळ्यामध्ये उत्तम प्रकारचा श्लोक वामन पंडिताचा मान्य केला अलीकडच्या काळात. श्लोक वामनाचा आर्या मोरोपंताची आर्या फार सुंदर आहे. फार सुंदर आहे. एक सांगतो जरा. तीर्थाशी कधी गेला पावनान तीर्थाशी कधी गेला पावनान तयाशी तुहारी कधी पावलान ज्याच्या गाठी कधी पावलान आणि तबाऱ्या त्या पावलान. अर्थ लक्षात आले. सर्वांच्या मध्ये उभी श्रेष्ठ म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींची. सगळ्यांच्या कारखामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि मग तोच आग्रह धराबाई सर्वांना करतात. वाचावी ज्ञानेश्वर वाचावी कादंबरी डोळा पाहावी मुंबापुरी. तर यामध्ये जीवनाचं सार्थक आहे काय. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी. ओवेच्या बाबतीमध्ये माऊलींचा ओवी ज्ञानेशाची अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची. अभंग सर्वश्रेष्ठ विठ्ठल. संतांचे अभंग चांगलेच आहेत अशी निवडच नाही. पण महाराजच्या अभंगाला सर्वांनी स्थान दिले.
की ज्याला नाही भंग त्याला बोलतात अभंग. तर तुकाराम महाराज सांगतात सुख एक हेची काही या ठिकाणी लहो पाय संताकडे. कारण संतांचं सुख म्हणजे समुद्र असा. कामाने संत सुखाते सागर संताकडे इतरत्र सुख असतं पण ते खरं नसतं. संताकडे जे सुख असतं ते खरं असतं. ते खरं सुख म्हणजे देव देखील बोलून जातात ज्या सुखाला आहे का. या भगवान देखील बोलून जातात. भगवंताला देखील संतांचं सुख आवडतं. संतांचे सुख झाले या देवा, संतांचे सुख झाले या देवा, म्हणावणे सेवा करिता, म्हणावणे सेवा करिता. ते सुख मिळावं याकरता भगवान संतांची सेवा करतात. जशी नाथमानाची सेवा भगवंताने किती वर्षे केली. 36 वर्षे 36 वर्षे विठ्ठल तेव्हा खरं सुख संतांकडे आहे. त्यांना इतर काही देणं घेणं नसतं. ते संग्रहाच्या नादी लागलेले नसतात. भौतिक विषय त्यांनी गोळा केले नसतात. त्यांचं खरं धन म्हणजे भगवान त्यांनी मान्य केलेलं असतं. इतर वस्तूच्या ते नादी लागत नसतात. त्यांच्या जीवनामध्ये त्याग असल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये सुख विठ्ठल सुखस्थान तसा भगवान आहे. सुखस्थान तशी भगवती माता देखील. पण यांनी मधला टप्पा म्हणजे संत हे काढले. संत हे देवीच्या आवडीचे आहेत आणि संत हे भगवंताच्या आवडीचे आहेत. देवी संत रूपाने येत असते आणि देवच संत रूपाने प्रकट होत असतो. तेव्हा खरं सुख संतांकडे असतं. कबीर
महाराजांची कीर्ती जगामध्ये फार झाली. एवढी कीर्ती की त्याला तोड नाही जोड नाही. बरं का दिगंबर महाराज, एवढी कीर्ती कोणाची झाली? कबीर महाराज. जे ते लोक कबीर महाराज आणि ते वरिष्ठ काय पाहतो. आणि संतांची कीर्ती जगामध्ये पसरविण्यासाठी अन्य काही करण्याचं काम नसतं. खरं महाराज बोलतात, वाऱ्याती माप जादे सजना, वाऱ्याती माप जादे सजना, किती मुख जाते नारायण, किती मुख जाते नारायण, वाऱ्याती फार कीर्ती झाली तर भगवान सर्वज्ञ त्याला काय कळत नाही. भगवंताने विचार केला आपल्या भक्ताचं काम संपले आणि मग यांना आता वर बोलून घ्यावं आणि म्हणून भगवंताने आपल्या सेवकांना वैकुंठातून आज्ञा केली की जा मध्य लोकांमध्ये आणि कबीर महाराजांना सांगा की तुमचं कार्य संपलंय. भगवंताने तुम्हाला वैकुंठामध्ये पाचारण केलं, या करता आम्ही आलो, एवढा निरोप दे. तर आज्ञेप्रमाणे भगवंताचे सेवक, भगवंताचे दूत काशी क्षेत्रामध्ये आले. कबीर महाराजांचं राहण्याचं क्षेत्र म्हणजे काशी. एक छोटासा आश्रम, आश्रमामध्ये प्रवेश केला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अरे भक्ताकडे वारकऱ्याकडे गेलं तर तिथं काय काय मिळेल? हेच का दुसरं काही? हेच ऐकायला मिळेल, देव धर्माचंच ऐकायला मिळेल. आनंद झाला. त्या सेवकांनी, त्या दूतांनी श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. संत म्हणा, हरिभक्तपरायण म्हणा, वारकरी म्हणा, नामधारक असे जर समोर दिसले तर त्यांचं आपण होऊन दर्शन करा, नम्रतेने करा, भावना ठेवून करा, म्हणजे त्याची पावती चांगली मिळते आपल्याला. अगदी नम्रतेने या दूतांनी, सेवकांनी महाराजांचं दर्शन केलं आणि आपला परिचय दिला की आम्ही वैकुंठवासी, आम्ही भगवंताजवळ असो, आम्ही भगवंताचे दूत, भगवंताचे सेवक. भगवंताने आम्हाला तुमच्याकडे पाठवलं. त्याचं कारण तुमचं कार्य संपलेलं आहे. तुम्ही भक्ती प्रचाराचं कार्य फार मोठं केलं, त्यातून भगवान खुश झाले आणि त्यांनी सांगितले की महाराजांना लवकर घेऊन या वैकुंठामध्ये. हे शब्द कानी पडल्यानंतर उलट कबीर महाराज हसले नाहीत, उलट रडू लागले आणि बोलू लागले. राम बुलावा भेदिया, राम बुलावा भेदिया, दियो कबीरा रोय, जो सुख साधु संग में सो वैकुंठ न होय, जो सुख साधु संग में
सो वैकुंठ न होय. कबीर महाराज त्या भूतांना सांगतात की मला मृत्यूलोकामध्ये साधू संतांपासून जे काही सुख मिळत आहे अशा प्रकारचं सुख मला वैकुंठामध्ये देखील प्राप्त होणार. जो सुख साधू संगमे सो वैकुंठ न होय. आणि म्हणून जीवनामध्ये संतांच्या संगतीसारखं सुख नाही आणि जीवनामध्ये गरिबीसारखं दुसरं दुःख नाही. नाही दरिद्र सम दुःख जग माई. संत मिलन सम सुख जग माई. संत मिलन सम सुख जग माई. तुम्हाला भक्ती लोकांमध्ये गरिबीसारखं दुःख नाही, खऱ्या संतांच्या संगतीसारखं सुख नाही. आणि म्हणून गरिबीचं दुःख नकोच असेल तर दान धर्म केल्याशिवाय राहू नका. आणि संतांची संगतीच हवी असेल तर पुण्य केल्याशिवाय राहू नका. विठ्ठला जीवनामध्ये गरिबी का आहे त्याचे बरेच कारण. तर त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे असून जो देत नाही, असून देत नाही माझ्या माप, त्याला शास्त्र म्हणते हा चोर आहे. चोर तुमचाच आहे, तुमच्या कष्टाचंच आहे. कष्टाचं जरी असलं तर तुम्हाला पूर्ण खाण्याचा अधिकार नाही. हे काहीतरी दिनदरबारासाठी, साधू संतांसाठी, देवासाठी, जगासाठी काहीतरी समर्पित करायचं असतं. आणि ते न करता तुम्ही जर तसंच खाल्लं तर तुम्ही जगातील चोर आहे. चोर आणि म्हणून जीवनामध्ये थोडंफार दान धर्म करा. थोडंफार का म्हटलं, जर फारच असेल तर फारच करा, थोडं असेल तर तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, म्हणे फार, तुका म्हणे फार, म्हणे फार. भगवंताच्या निमित्ताने केलेलं, संतांच्या निमित्ताने केलेलं आहे, बापाच्या निमित्ताने केलेलं, गाईच्या निमित्ताने केलेलं, कष्ट केलेला खर्च कधीच वाया जात नाही. कारण भगवान कोणाचं फुकट घेत नाही
आणि ज्याचं त्याला दिल्याशिवाय राहत नाही, फुकट जात नाही. विठ्ठला गुरु नानकाची वाणी आहे. ते काय म्हणतात? दान करो गरीबे से बाबा, दान करो गरीबे से बाबा, मकरोरे से धोखा है, तो कहेगा मैं दाता हूँ माल कहाँ से लाया है. दान धर्म करा, काहीतरी थोडंफार करा, केल्याशिवाय राहू नका. केलं तर तुम्हाला मिळेल. भगवान तसं कोणाला देत नाही. नुसती घेण्याची सवय ठेवू नका, थोडीफार देण्याची सवय ठेवू. काही नुसते घेतच बसतात, काही नुसते देतच बसतात. काही देण्याची फार आवड, त्यांना आवडावं लागतं, बरोबर आवडावं लागतं, देतच राहतात. आणि काही माणसं नुसते घेतच राहतात, त्याला सांगावं लागतं भगवान कोणाला सोडत नाही. तुम्ही किती हुशारी करा, भगवान तो भगवान आहे. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या वाट्याला जी सेवा आली ती प्रामाणिकपणाने करा. आपल्या वाट्याला जो काही धर्म आला तो प्रामाणिकपणाने त्या धर्माचं परिपालन करा. जगामध्ये सुख कुठं आहे तर संतांकडे आहे. त्यांच्याकडे फार असं काही नसतं, ते सर्व रहित असतात. त्यांच्याकडे भोग जरी नसले, विषय जरी नसले, पण सुख मात्र असतं, आनंद मात्र असतो. जगाकडे भोग फार, विषय फार, पण आनंद नसतो, सुख नसतं, शांती नसते, समाधान नसतं. पण संतांकडे या गोष्टी काहीच नसतात, पण त्यांच्याकडे सगळं सापडतं. त्यांच्याकडे आनंद, त्यांच्याकडे शांती, त्यांच्याकडे सुख, आणि त्यांच्याकडे सर्व काही. माणसाच्या समोर काही एखादं दान करण्याचं पात्र असेल तर अवश्य त्या स्थानी माणसाने सहकार्य करावं, दान धर्म करावा. तर आपल्या गावात कोणाशी चर्चा झाली की पंढरपूर क्षेत्रामध्ये आळंदी क्षेत्रामध्ये जागा घ्यायची आहे, तर त्या कामी सर्वांनी सहकार्य करा. कारण ते तुमचं सर्व हक्काचं होईल. तुम्हाला झोपण्याची व्यवस्था होईल, तुम्हाला जेवणाची व्यवस्था होईल. कमीत कमी पिशवी टेकली तरी तुम्हाला हक्काची सेवा होऊन जाईल. जेवढं होईल तेवढं तुम्ही सहकार्य करा. थोड्या दिवसामध्ये तिथं जागा येण्याचं चाललेलं आहे. या कामी कोणी आळस करू नका. संतांकडेच खरं सुख आहे. एवढं सुख की भगवान देखील बोलून जातो आणि भगवान देखील संतांची सेवा करतो. त्याला काय गरज तरी पण भगवान संतांची सेवा करतो. सुख एक कहेची ठाई, या ठिकाणी खरं आणि खरं सुख आहे. आणि असं खरं बरं सुख असल्यामुळे महाराज म्हणतात मी काय केलं मग मनवोनी केला
तेव्हा संतांकडे सुख आहे म्हणूनच मी त्यांचा आश्रय केला, त्यांची संगत केली आणि मग माणसाने संगती चांगली करावी. कारण जशी संगत तशी पंगत. डवड्या शेजारी पवळा बांधला मान नाही पण गुण लागला. तर त्याची संगती करू, त्याचा आकार आपल्याला मिळत नाही पण त्याचा विचार आल्याशिवाय राहत नाही. संगती चांगल्याची करा, वांगल्याची नको. संगत संतन की गगले, 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 संगत संतन की गगले. जन्म का सार्थक चुकले, जन्म का सार्थक चुकले, संगत संतन की संतांची संगती करा, व्यक्तीची संगती नको. कपवन केजे दुर्जन संगा, कपवन केजे दुर्जन संगा. पाप बढ़ावत धर्म नसावत, पाप बढ़ावत धर्म नसावत. हृदय त्यात उमंग, कपवन केजे दुर्जन संगा, कपवन केजे दुर्जन संगा. संगती नको, सज्जनाची संगती करा. सज्जनाची संगती सुखाला कारण, दुर्जनाची संगती दुःखाला कारण. तेव्हा तुकाराम महाराज होतात, मी त्यांची संगत का केली तर तिथं सुख आहे म्हणून. संतांच्या बद्दल तुकाराम महाराजांचं फार मोठं प्रेम, फार मोठं प्रेम. त्यांनी आपली भावना अनेक चरणातून प्रकट केली. संतांची ये पायी हा माझा विश्वास, संतांची ये पायी हा माझा विश्वास. सर्व भावनास संतांच्या बद्दल फार मोठं प्रेम तुकाराम महाराजांचं होतं. ते प्रेम म्हणजे सोनेसारखं नव्हतं, सोनेसारखं नव्हतं. सून देखील प्रेम करत असते कोणावर? आपल्या सासूबाईवर. कल्पना करा, एखादी सासूबाई मरू नये पण समजा मी, समजा मी, तर मी नंतर अनेक लोक रडत असतात. पण काही ठराविक रडणारे ते असे. मुलगी रडते, मुलगा रडतो,
सुनाही रडते, मुलगी जी रडते ती बेबीच्या देठापासून, मुलगाही रडतो अंतरापासून आणि सुनाही रडते गळ्यापासून. तुकाराम महाराज भाव अंतविचा भिन्न, भाव अंतविचा भिन्न, सासू साठी रईसून भावा हरीचा भिन्न. एका गावामध्ये एक म्हातारी, त्याला 4 सुना, पण महाराज हा मृत्यू लोक आहे, सर्वांना जावं लागतं, मरावं. आया है सो जाएगा राजा रंग फकीर. म्हातारी मरत अख्खं गाव जमा झालं तरी त्या तरा निघाली. जाता जाता असे एक झाड लागलं की ते आंब्याचं नव्हे, लिंबाचं नव्हे, नेमकं जांभळाचं झाड. आणि सगळी जांभळ पिकलेली होती, काय टपोरीचे टपोरी जांभळ. मग खाऊन इकडे त्याकडे जात असताना वारा घालताना एका सुनेचं लक्ष वर गेलं आणि वर गेल्यानंतर तिने ते जांभळ पाहिल्यानंतर त्याच्या तोंडाला पाणीच आलं. ती रडण्याच्या स्वरातच बोलू लागली, काल निरगा काल निरगा काल निरगा काल असा पंचम स्वर लावला. स्वर आहे पंचम. सारे ग म प, या पंचम स्वर. तिची थोरली जवळ जवळ होती. काका म्हणली, तुला वेळ लागलं का? लोक आपल्याला नाव ठेवतील, आपण काय करताय का काही लोक वगैरे. अगं आपल्याला जांभळं खायची, पण आताच नाही. येता वेळ ग येता वेळ ग येता वेळ. हे खरं प्रेम नाही, हे दाखवणे करतो विठ्ठला. संतांची संगती मिळाली, त्यातून ज्ञान प्राप्त झालं. ज्ञान मिळाल्यानंतर काय झालं, काय राहिलं तर सगळं प्राप्त झालं, सगळं मिळालं. ज्ञानाच्या अंगामध्ये सर्व काही आलं. हाती खेपा सत्य. त्यामुळे आता काही राहिलं नाही. कर हरी चाली निवारली चिंता, चिंता निवारली चिंता लागली चिंता मारली का चिंता परी ढाकणी काट करे या खाया पकड विचारा क्या करो कपल दवा. चिंता एक फार मोठा भूत आहे.
त्या भूताचं नाव हाडोळी नाही, हाडोळी म्हणतात. ही फार फार मोठं भूत आहे. कारण मी भूताला पाहिलं म्हणून सांगतो. त्याला उलटे पाय असतात. एवढं मात्र भ्यायचं नसतं. रामाचं नाव घेतलं की ती चिंचिंडा त्याला राम नामाची फार असं तर न करावे हरे चाले निवारणे चिंता. चिंता बेकार आहे. चिंता फार बेकार आहे. कदा दाराशीन सारखा जरी पहिलवान असला तर चिंता लागली की एकदम स्वतःमध्येच होऊन माणसाने चिंतन करावं देवाचं भगवंताचं. चिंताने चिंतने दुःख निर्माण होत असतात आणि असलेले सुख निघून जात असतं. तर या संतामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे चिंता निवारली. वारली म्हणजे मेली. वारली म्हणजे मेली. गेले म्हणजे गेले नाही. वारली म्हणजे खतम झाली. आता ती केव्हा येणार. गेलेली चिंता वेगळी आणि मेलेली चिंता वेगळी. मी तुम्हाला प्रश्न करतो, आपल्या जीवनातून चिंता गेलेली असते का मेलेली? आपल्या जीवनातून चिंता ही गेलेली असल्यामुळे पुन्हा आल्याशिवाय राहतात. आणि संत जीवनातून चिंता ही मेलेली असल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये पुन्हा ती येतच नाही. चिंता ते कळाले गोकुळा पाहिले चिंता नाही गावी विष्णुदासाची चिंता नसावी. नामचिंतन करा देवाचं, संतांचं करा म्हणजे चिंता निघून जाते. तर अशी जी संत महात्मे त्या संतांच्या चरणाची जी काही रचकन त्याचं मोठेपण काय ते गोड चिंतन महाराज शेवटी तू का म्हणे मननी बेतोने तू का म्हणे बेतोने तू का Oh
Thank you.